नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून तिसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज बाधित. सरकारची संसदेत चर्चेची तयारी असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं निवेदन, तर स्थगन प्रस्ताव आणून चर्चेची काँग्रेसची मागणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर. कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या योजनेला गती, सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मंजुरी. आणि नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वरसह 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग, आजही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ काल तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. लोकसभा तसंच राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. लोकसभेत के.सी. वेणुगोपाल यांनी या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली, तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणी पारदर्शक चर्चेसाठी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारची या मुद्द्यावर चर्चेची तयारी असल्याचं लोकसभेत सांगितलं. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. 2 वाजेनंतर लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर तालिका अध्यक्षांनी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची सदनाला माहिती दिली. महिला खासदारांबाबत आक्षेपार्ह विधान तसंच आक्षेपार्ह कृती केल्याबद्दल बॅनर्जी यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत मात्र गदारोळामुळे 2 वाजेनंतर कामकाज पुन्हा तासभर स्थगित करावं लागलं. कामकाज सुरू झाल्यानंतर रिजिजू यांनी यासंदर्भात बोलताना काँग्रेस पक्षाच्या वतीनं चर्चेची तयारी असल्याचं दाखवलं जातं, मात्र वेगवेगळ्या अटी घालून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांनी चर्चा होण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन रिजिजू यांनी केलं. ते म्हणाले, हमने जब खुले दिल से ऑफर किया है सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं, तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग नहीं सकते हैं. मैं ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाएं कि चर्चा रुक जाए. रिजिजू यांच्या या निवेदनानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं उपसभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत बोलताना सदनाचे नेते जे.पी. नड्डा यांनी विरोधकांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आहे अशी टीका केली. दरम्यान काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेत स्थगन प्रस्ताव आणून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, हम जर्मन मोशन मांग रहे हैं ताकि ठीक से डिस्कशन हो. आप 8 घंटे के लिए वंदे मातरम डिस्कस कर सकते हैं, तो आप लंबे समय के लिए ठीक ढंग से और जर्मन मोशन पे ये इशू भी डिस्कस कर सकते हैं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी जबाबदारी निश्चित करावी आणि या कारवाईबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागावी, या 3 मागण्यांवर आपण ठाम असल्याचं गांधी यांनी सांगितलं. दरम्यान याच मुद्द्यावरून काल काँग्रेस तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परस्परांविरोधात काल आंदोलनं करण्यात आली. मुंबईत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं शहागंज परिसरात तर काँग्रेस पक्षानंही सरकारच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शनं केली. बीड इथं काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. तर माजलगाव इथं विद्यार्थी समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध रॅली काढण्यात आली. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीनं सरकारच्या विरोधात निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं. नीट निकालातील गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून स्पष्टीकरण मागवावं अशी मागणी सोनवणे यांनी या पत्रात केली.
दरम्यान दिल्लीतल्या आंदोलनावर कारवाईच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मध्य प्रदेशातल्या कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातल्या 2 राईस मिल चालकांना अटक करण्यात आली आहे. खंडेलवाल राईस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल अशी या आरोपींची नावं आहेत. या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी आरोपींची संख्या 10 वर पोहोचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news.air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती सचिन अहिर यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक आदी ठिकाणीही अजित पवार यांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. दरम्यान अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या याद्या गाव पातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीतली संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातल्या 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला. छत्रपती संभाजीनगर इथंही फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, हरित महोत्सव आदी उपक्रम राबवण्यात आले. कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त 50 अब्ज घनफूट पाणी मराठवाड्याच्या दिशेनं वळवण्याच्या योजनेला आता गती मिळाली आहे. या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 24 कोटी 5 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गासाठी डीपीआर तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. या संदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी सखोल माहिती दिली आहे. त्यांची जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसानी यांनी घेतलेली मुलाखत आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहे. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांनी काल सोलापूर शहरात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलं. दरम्यान माळशिरस तालुक्याच्या हद्दीत सोपानकाका आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा काल पार पडला. तसंच ठाकूरबुवा समाधी इथं माऊलींच्या पालखीचं नेत्रदीपक गोल रिंगणही काल साजरं झालं. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर मधमेश्वरसह लहान मोठ्या 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वरमधून 4,769 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी जायकवाडीच्या दिशेनं येत आहे. कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसराला रेड अलर्ट तर विदर्भ आणि खानदेशात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून तिसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज बाधित.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर आणि कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या योजनेला गती, सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.